नमस्कार. आपल्या शाळेतील नवीन मुख्याध्यापकाचे नाव, मोबाईल नंबर व ईमेल आय डी युडायस प्लसवर मोबाईलवरून कसा अपडेट करावा ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. माझ्या चॅनलवर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून मागील व्हिडिओ आपणास पाहता येतील व पुढील व्हिडिओचेही नोटिफिकेशन आपल्यासमोर येईल. चला तर मग व्हिडिओ चालू करूयात. प्रथमतः क्रोम हे ब्राउझर ओपन करा. सर्च बारमध्ये युडायस प्लस टाईप करा. सर्वात वरच्या बाजूस युडायस प्लसची लिंक दिसून येईल, त्यावर टच करा. यानंतर युडायस प्लस स्कूल डाटा कॅप्चर हे टॅब दिसून येईल, त्यावर टच करा. यानंतर उजव्या बाजूस युडायस प्लस लॉग इन, प्रोफाईल अँड फॅसिलिटीज, टीचर मॉड्यूल, स्टुडंट्स मॉड्यूल, रिपोर्ट मॉड्यूल असे वेगवेगळे टॅब दिसून येतील. आपणास मुख्याध्यापकांचे नाव, मोबाईल नंबर, यानंतर ईमेल आय डी हा प्रोफाईल अँड फॅसिलिटीज या टॅबमधून अपडेट करायचा आहे, तर त्यावर आपण टच करूया. यानंतर आपल्यासमोर लॉग इन फॉर DCF डाटा एंट्री अँड मॉनिटर असे पेज ओपन होईल. या पेजवर आपणास आपल्या शाळेचा जो युडायस प्लसचा यूजर आय डी आणि पासवर्ड आहे, जो की आपण स्टुडंट मॉड्यूल आणि टीचर मॉड्यूल या ठिकाणी वापरतो, तोच यूजर आय डी आणि पासवर्ड या ठिकाणी टाईप करायचा आहे. आणि त्यानंतर कॅप्चा टाकून आपणास लॉग इन करायचे आहे. शक्यतो पासवर्ड व यूजर आय डी सेव्ह करून ठेवा, जेणेकरून टाईप करण्याची गरज भासणार नाही. यानंतर लॉग इन या टॅबवर टच करा. आपल्यासमोर आपल्या शाळेचा डॅशबोर्ड ओपन झालेला दिसेल. या ठिकाणी डाउनलोड प्रीफिल्ड DCF इंग्लिश अँड डाउनलोड प्रीफिल्ड DCF हिंदी. आपणास आपण मागीलच्या वर्षी जी माहिती भरली आहे ती हिंदी व इंग्लिश अशा दोन्ही लँग्वेजमध्ये पाहावयास मिळतील. तर आपणास प्रोफाईल अँड फॅसिलिटीज यामधून मुख्याध्यापकांचे नाव, मोबाईल नंबर व ईमेल आय डी चेंज करायचा आहे. तर प्रोफाईल अँड फॅसिलिटीज या टॅबवर टच करा. यानंतर आपल्यासमोर 1.1 ते 2.28 म्हणजे 1.1 पासून ते 2.28 पर्यंत टॅब सर्व फिल करायचे आहेत. आता आपण मागीलच्या वर्षी जी माहिती भरली आहे ती काही ठिकाणी आपणास बरोबर असेल तर केवळ अपडेट करायचे आहे, आणि काही चेंजेस असतील तर ते मात्र बदल करून घ्यायचे आहेत. आपणास आपलं 1.1 मध्ये ते 1.26 म्हणजे 1.1 ते 1.26 मध्ये बेसिक स्कूल प्रोफाईल यामधून मुख्याध्यापकाचे नाव, मोबाईल नंबर व ईमेल आय डी चेंज करायचं आहे. त्यावर आपण टच करूयात. त्यावर टच केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचे पेज ओपन होईल. या ठिकाणी आपल्या शाळेची संपूर्ण प्रोफाईल पाहावयास मिळेल. संपूर्ण माहिती या ठिकाणी आपणास दिसून येईल. आपल्या शाळेचे नाव, तालुक्याचे नाव, जिल्ह्याचे नाव, यानंतर जी काही माहिती आहे ती सर्व बेसिक माहिती शाळेच्या संदर्भानं ती या ठिकाणी पाहावयास मिळेल. आता उजव्या कोपऱ्यामध्ये आपणास या ठिकाणी रेड कलरमध्ये 2 टिप्स आहेत. जर $@ असेल तर टू अपडेट कॉन्टॅक्ट ब्लॉक MIS, डिस्ट्रिक्ट MIS अँड स्टेट MIS लेवल, म्हणजे जर ज्या पॉईंटच्या समोर $@ आहे, जसं की या पॉईंटच्या समोर $@ आहे, नेम ऑफ द डिस्ट्रिक्ट, तर या ठिकाणी आपणास आपल्या शाळेच्या लॉग इनहून बदल करता येणार नाही. तर त्यासाठी आपणास तालुका, जिल्हा किंवा स्टेट लेवलला MISला कॉन्टॅक्ट करून बदल करता येईल. तर आणि ज्या पॉईंटच्या समोर
डबल हॅश हे चिन्ह आहे त्या पॉईंटमध्ये आपणास आपल्या शाळेच्या लॉग इनहून बदल करता येईल. कॅन बी अपडेटेड ॲट स्कूल डायरेक्टर मॅनेजमेंट पोर्टल, क्लिक हिअर. जर आपणास आपल्या शाळेच्या प्रोफाईलमध्ये बदल करायचा असेल, जिथं की ज्या पॉईंटच्या समोर डबल हॅश हे चिन्ह असेल, ते जसं की 1.10 या पॉईंटमध्ये स्कूल कॉन्टॅक्ट डिटेल्स या समोर आपणास डबल हॅश हे चिन्ह दिसून येईल. यामध्ये आपणास बदल करता येईल. म्हणजेच या ठिकाणाहूनच आपणास आपल्या शाळेतील नवीन मुख्याध्यापकाचे नाव, मोबाईल नंबर व ईमेल आय डी हा अपडेट करायचा आहे. तर त्यासाठी आपणास उजव्या कोपऱ्यातील क्लिक हिअर या ठिकाणी आपणास क्लिक करायचे आहे. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल लॉग इनसाठी. लॉग इन फॉर स्कूल डायरेक्टरी अँड युजर मॅनेजमेंट मॉड्यूल. या ठिकाणी आपणास जो UDICE प्लसचा पासवर्ड आणि आय डी आहे तोच या ठिकाणी टाकायचा आहे. तर या ठिकाणी मी सेव्ह करून ठेवलेला आहे. शेवटी कॅप्चा टाईप करून लॉग इन या टॅबवर टच करा. यानंतर या ठिकाणचा आपला डॅशबोर्ड, शाळेत डॅशबोर्ड ओपन होईल. तर डॅशबोर्ड ओपन झाल्यानंतर उजव्या कोपऱ्यामध्ये जे 3 लाईन दिसत आहेत त्यावर टच करा. यानंतर या ठिकाणी होम, माय प्रोफाईल, कॉन्टॅक्ट डिटेल्स अपडेट आणि ॲडिशनल डिटेल्स अपडेट, लोकेशन डिटेल्स अपडेट या ठिकाणाहून आपणास अपडेट्स करून घेता येतील. तर आपणास कॉन्टॅक्ट डिटेल्स अपडेट करायचे आहेत. तर कॉन्टॅक्ट डिटेल्स अपडेट या टॅबवर टच करा. या टॅबवर टच केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचे पेज ओपन होईल. या ठिकाणी आपल्या शाळेतील जे जुने मुख्याध्यापक आहेत त्यांचे नाव, मोबाईल नंबर, ईमेल आय डी हे सर्व माहिती दिसून येईल. यामध्ये आपणास बदल करायचा असेल तर या ठिकाणी उजव्या कोपऱ्यामध्ये येलो कलरमध्ये एडिट ही टॅब दिसून येईल, त्यावर टच करा. त्यावर टच केल्यानंतर आपणास जिथे बदल करायचा आहे त्या ठिकाणी त्या कॉलममध्ये टच करा. या ठिकाणी आपण हे नाव डिलीट करून जे नवीन मुख्याध्यापक आहे त्यांचे नाव टाईप करून घ्या. यानंतर मुख्याध्यापकाचे नाव, त्याचबरोबर खालीसुद्धा रिस्पॉन्डेंट्स नेम या ठिकाणी आपल्या शाळेतील नवीन मुख्याध्यापकाचे नाव, मोबाईल नंबर, ईमेल आय डी, शाळेचा ईमेल आय डी या ठिकाणी टाईप करून घ्या व शेवटी अपडेट या चिन्हावर या टॅबवर टच करा. आपल्या शाळेतील जे नवीन मुख्याध्यापक आहेत त्यांची माहिती या ठिकाणी अपडेट होईल. तर अशा प्रकारे आपण आपल्या शाळेतील जे नवीन मुख्याध्यापक आलेले आहेत त्यांचे नाव, मोबाईल नंबर व ईमेल आय डी अपडेट करून घेऊ शकता. आता या ठिकाणी जे मोबाईल नंबर आहे तोच मोबाईल नंबर आपणास वाचन उत्सव या पोर्टलला सुद्धा दिसून येईल. म्हणजे जो मोबाईल नंबर या ठिकाणी असेल तोच त्या ठिकाणी महावाचन उत्सव या पोर्टलवर सुद्धा दिसून येईल. तर अशा प्रकारे आपण आपल्या शाळेतील जे नवीन आलेले मुख्याध्यापक आहेत त्यांचं नाव, मोबाईल नंबर व ईमेल आय डी अपडेट करून घेता येईल. जर हा व्हिडिओ आपणास आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.